गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. 1399 जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. आता आहे नाही नकळे आळी करा काही, देसी पुरवणी इच्छा. आता पंढरी निवासा नेने भागसीन, दुजे कोणी तुम्हा विन आता नवे दुरी. तुका पायी मिठी मारी. आपण ज्या गोष्टी करता हट्ट करतो ती गोष्ट आपल्या आई वडिलांजवळ आहे किंवा नाही याचा विचार हट्टी बालकाजवळ नसतो. पण पंढरीनाथा, माझा हट्ट तू पूर्ण करशील. त्रिविध तापाचे आणि जन्म मृत्यूच्या परिश्रमाचे दुःख तुझ्याशिवाय कोण जाणणार. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या पायाला मिठी घातली आहे ते सोडून मी अन्य कोठेही जाणार नाही. 1400 संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे, अवघियांचे पुरे कोड. फिटे जड देह तत्व उभयलोकी उत्तम कीर्ती. देवचित्ती राहिलिया तुका म्हणे जीव धाय, नये हाय जवळी. 1400 संकल्प करण्यासाठी नारायण हेच अतिउत्तम एकमेव स्थान आहे. सर्व प्रकारची इच्छा पूर्ण होते. देह ममता अहंकार ही भावना राहत नाही. चित्तामध्ये नारायण असला की इहलोकी परलोकी उत्तम कीर्ती प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, त्या ठिकाणी जीव तृप्त होतो. मनाची व्याकुळता हाव खंत नाहीशी होते. 1401 भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची. धनगरी पांडुरंग अभंग जे सरेना. जनाविरहित हा लाभ तांचे नभ सांठवणे. तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी. संतांचा सहवास त्यांच्या पंक्तीचा लाभ भाग्यवंतांना होतो. त्यांच्या घरी पांडुरंग हेच अक्षयधन आहे. इतरांपेक्षा परमार्थिक लाभ वेगळा आहे. त्याला साठवून ठेवण्यासाठी आकाश कमी पडते. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुदासांना संतांचा सहवास आणि विठ्ठल भक्ती यांच्याशिवाय अन्य कशाची आशा नसते. 1402 जरी आले राज्य मोळविया हाती, तरी तो मागुता व्यवसायी. तृष्णेची मजुरे नेनती विसावा, वाढे हाव हवा काम कामी. वैभवांची सुखे नातळता, अंगा चिंता करी भोगा विघ्न जाळी. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करुणी असे. 1402 मोळी विक्याला सुदैवाने राजसिंहासन प्राप्त झाले तरी त्याला मोळी विकायचा व्यवसाय पुन्हा करावासा वाटतो. त्याप्रमाणे संसारी जन वैभवाची सुखे भोगायला मिळाली तर थोडी दूर जाताच भोगाची चिंता करीत ती वाढवण्यासाठी अविश्रांत श्रम लालसा वाढवीत राहतो. कामाने काम वाढत जाते. भोग भोगताना त्यात विघ्न तर येणार नाही म्हणून चिंता त्याला जळते. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला मरण नक्की येणार आहे ही भीती असली तरी वैभवा रक्षणाचे उपाय तो करीत राहतो. 1403 कोण होईल आता संसार पांगिले, आहे उगवले सहजची. केला तो चालवी आपुला परपंच, काय कोणा वेच आधा घेदे. सहजची घडे आता मोळ्याविन, येते काय सीन आणि लाभ. तुका म्हणे झालो सहज देखना, ज्यांच्या त्याने खुना दाखविल्या. 1403 संसाराचे कोडे आपोआप उलगडल्याने आता त्याचा दास कोण होईल. ज्याने हा परपंच निर्माण केला तोच चालविल. त्यातील देव घेवीचे व्यवहार इतरांनी पाहण्याचे कारण आहे का. संसार जनरूढीप्रमाणे आम्ही काही न करता चालला आहे, त्यात आम्हाला लाभ किंवा तोटा मानण्याचे कारण आहे का. तुकाराम महाराज म्हणतात, मी संसाराकडे सहज साक्षीभावाने पाहू शकतो, कारण संसार नाशवंत क्षणभंगूर आहे. यांच्या खुणा ईश्वराने मला दाखवल्या आहेत. 1404 आम्हा शरणागता एवढी काय करणे चिंता, परी हे कौतुकाचे खेळ अवघे पाहतो सकळ. अभयदान वदे आम्हा कैची भयद्वंदे, तुका म्हणे आम्ही हरिजन साधनाचे स्वामी. आम्ही आता देवाला शरण गेलो आहोत म्हणून आम्हाला काळजी करण्याचे कारण काय आहे. पण परमेश्वराची लीला आम्ही कौतुकाने खेळ म्हणून पाहतो. देवाने आम्हाला निर्भयाचे दान दिल्यामुळे सुख दुःखासारख्या द्वंद्वाचे भय मुळीच राहिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरिजन आहोत. भक्तीची सर्व साधने अनुकूल आहेत, त्याचे आम्ही स्वामी आहोत. 1405
देवाची या चाडे प्रमाण उचित, नये वाटू चित्त निषेधासी, नये राहो उभे कसमळापाशी, भुंकतील तैसे सांडावी ती, तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी, सांडोनी का ऐसे दुःखी भावे. हरिभक्ती करणाऱ्या भाविकांना आचरणात देवाची आवड हेच प्रमाण मानावे, हे त्याचे योग्य कर्तव्य आहे. याशिवाय कोणत्याही निषिद्ध कर्माकडे चित्त जाऊ देऊ नये. दुष्कर्म करणाऱ्या भ्रष्ट आचरण असलेल्या लोकांजवळ क्षणभरही उभे राहू नये. त्याचे भाषण कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे बाष्कळ समजून त्याचा त्याग करावा. आपल्याला क्षमा करता येते याचे सतत ध्यान असावे. क्षमा करण्यामध्ये सर्व सुखे असतात. क्षमा सोडून दुसऱ्याचे व स्वतःचे मन दुःखी का करावे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1406. खळा सदा शूद्रदृष्टी, करी कष्टी सज्जना, करीती आपुलाले परी, धनीवरी व्यापार, दया संता भांडवल, वेंची बोल उपकार, तुका म्हणे आपुलाले, उसंतीले त्यांनी ते. अधम नीच वृत्तीच्या दृष्टाची नजर नेहमी वाईट गोष्टींकडे असते, म्हणून ते सज्जना कष्टी अर्थात अशा प्रकारचे दुष्ट लोक आणि संत महात्मे आपापल्या परीने व्यवहार करीत असतात. दुष्ट लोक भांडण, दुसऱ्याचा छळ करतात. सज्जन देवपूजा भजन करतात. सर्व जीवावर दया करणे हेच संतांचे भांडवल, म्हणून ते सांगतात त्यात परोपकाराची भावना असते. अशाप्रमाणे दुष्ट आणि संत आपापल्या वृत्तीनुसार दुष्कर्म सत्कार्य करीत असतात, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1407. जग ऐसे बहुनावे, बहुभावे भावना, पाहो बोलो बहु नये, सत्य काय सांभाळा, करियासी जे कारण ते जतन करावे, तुका म्हणे संतजनी हेची मनी धरावे. 1407. भिन्न प्रकारची भिन्न भावे, भिन्न भिन्न भावभावनांनी हे जग भरलेले आहे. म्हणून या नाशवंत जगाविषयी चिंतन करू नये, त्याविषयी फार बोलू नये. पाहू नये, कार्याचे कारण सत्य आहे काय आहे हे जाणून त्याचे अंतरी सांभाळावे. जगाशी कार्यकारणापुरता संबंध ठेवावा किंवा ज्यामुळे हरीची प्राप्ती होते ती भक्ती जोपासावी. तुकाराम महाराज म्हणतात, संतजनांनी तेच केले, आपणही तेच मनी जपावे. 1408. निघाले ते आगीहुनी, अंताजनी आतळे, पळवा परपरते दुरी, आता हरी येतोनी, धरिले तैसे श्रुत कराहो, येथे आहो प्रपंची, अबोल्याने ठेला तुका, बेहुनी लोका निराळा. संसाररूपी आगीतून माझ्या अग्नीचे काम क्रोधादी विकार बाहेर पडले. आता केवळ शुद्ध तत्व उरले आहे. त्या विकाराचा त्याला स्पर्श होणार नाही असे करा, अशी मी विठ्ठलाला विनंती करतो. त्या दोषांना दूरपर्यंत देहाच्या पलीकडे पळवून लावा. माझ्या मनात जे धरले तेच इष्ट मला ऐकवा. तुमचे पतित पावन हे ब्रीद खरे करा. आम्ही तर प्रपंचात गुंतलो आहोत. मी पारपंचिक लोकांना बिहून बाहेर पडलो आणि मौन धरून राहिलो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1409. आता दुसरे नाही मनी, निरंजनी पडिलो, तुमचीच पाये वास, अवघी आस निरसली, मागिलांचा मोडला माग, घडला त्याग अरुची, तुका म्हणे करुणा करा तू सोयरा दिनांचा. देवा, मी निर्जन अरण्यात एकाकी पडलो आहे. तुमच्याशिवाय अन्य विचार मनात येत नाही. तुमच्या मदतीची आशा धरून ठेवली आहे. दुसरे कोणीही मदतीला येईल अशी अपेक्षा नाही. संसाराचा तिरस्कार वाटू लागला आहे, म्हणून मी त्याचा त्याग केला. तुकाराम महाराज म्हणतात, हे करुणा करा देवा, तू दिनांचा सोयरा आहे, म्हणून मी तुला विनंती करीत आहे. 1410. धरोनिया सोयी परतले मन, अनुलक्षणी चरण करोनिया, येई पांडुरंगे नेई सांभाळुनी, करुणा वचनी आळवितो, बुद्धी झाली साय परी नाही बळ, अवलोकितो जळवाहे नेत्री, नलचलती पाय गळीत झाली काया, मनवनी दयात येऊ द्यावी, दिशेच्या करीतो वारियासी मात, जोडोनिया हात वाट पाहे, तुका म्हणे वेग करावा सत्वर, पावया तीर भवनदींचे. तुझ्या चरणांचा संकल्प मनोमन करून त्याच हेतूने माझे मन लौकिकापासून परत फिरले. पांडुरंगा, तुला करुणा वचनाने आळवितो. धावत येऊन मला सांभाळून ने. मला माझी बुद्धी सहाय्य झाली आहे, पण तेथपर्यंत येण्याची शक्ती नाही. तुझे चरणाकडे दृष्टी ठेवून बैसलो आहे. डोळ्यातून आसवे ओघळत आहे. माझे पाय चालत नाही. शरीर थकून गेले. म्हणून देवा, तुला दया येऊ दे. तुझ्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याबरोबर हितगुज करतो आणि दोन्ही हात जोडून वाट पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता सत्वर यावे आणि भव नदीच्या पलीकडच्या तीराला नेण्याची त्वरा करावी.
1411. कवले भरियले पोट, निग्रहांचे खोटे तंट, ऐसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म, कामविता लोहो कसे, दांतडीने काम नासे, तुका म्हणे खडे देता अक्षर ते जोडे. 1411. लहान लहान घास मुखात घालून माता लेकरांचे पोट भरविते, सगळे अन्न एकदम पोटात जावे हा निग्रह खोटा. प्रकृतीला घातक होऊ शकतो हे बाळाच्या पोषणाच्या धर्माचे वर्म माता जाणते. लोखंड सावकाश कमाविले तर त्याला चांगले मूल्य येते, घाईने केले तर त्याला पाहिजे ती किंमत मिळत नाही. संत मातेप्रमाणे पारमार्थ कल्याणासाठी नामस्मरणाचं साधन सांगतात, त्याप्रमाणे अखंड श्रद्धेने दीर्घकाळ केलेले साधन सफल होते, कंटाळा करून केलेले साधन व्यर्थ जाते. लहान मुलांना खडे मांडून अंक शिकवले तर त्यांना चांगली अक्षर ओळख होते असे तुकाराम महाराज म्हणतात. 1412. चालिले न वाटे, गावनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग, येतो सामोरा श्रीरंग, नाही भय आड, काही विषमांचे जड, तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. 1412. पंढरीच्या वाटेवरून चालताना हरिभक्तीचे प्रेमळ गाणे गात चालत राहिलो तर चालण्याचे कष्ट जाणवत नाही. संत महात्म्याची संगत फार चांगली आहे, त्याच्या समवेत गेल्यामुळे परमात्मा श्रीरंग आपल्याला सामोरा येतो. अशा संतांच्या सोबतीच्या मार्गावरून गेल्याने संकट येत नाही, भय वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ती प्रारंभापासून शेवटपर्यंत सुखरूप आहे. 1413. करिता विचारतो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार, दुलंगवे सामर्थ्य, शरण शरण नारायणा, मज अंगीकारादिना, आले ते वचनापाशी माझ्या सामर्थ्या, पाठीवरी मोळी तोची कळवा, पायी तळी सापडला जाळी, मत्स्य झाला तो न्याय, आता करी तातंडी, लाभाची ते याच जोडी, तुका म्हणे ओढी, पाया सोयी मनाची. 1413. विचार करताना असे लक्षात येते की ब्रह्मादिकांना स्वसामर्थ्याने पार करण्यास कठीण असलेला हा दृढ संसार आहे. म्हणून नारायणा मी तुला शरण आलो, तू माझ्यासारख्या दिनांचा स्वीकार कर. माझ्या वचनाला शरणागताचे सामर्थ्य आले आहे बघ, याशिवाय मी अन्य काही करू शकत नाही. पाठीवरून मोळी घेऊन चालणाऱ्याच्या पायात कळ उठली तरी तो मोळी टाकून देत नाही. जाळ्यात सापडलेल्या माशाप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाची मनाला फार ओढ लागली आहे. आता घाई करून या लाभाची प्राप्ती करून घेईन. 1414. बहुता जातीचा केला अंगीकार, बहुतही फार सर्वोत्तमे, सरलाची नाही कोणाची वेंचे, अशोभ्य ठाईचे ठाई आहे, लागतची नाही घेता अंतपार, वसवी अंतर रे अनुचेही, तुका म्हणे केला होय ठाकी, ऐसा पुरवावी इच्छा धरिले ते. या सर्वोत्तम असलेल्या देवाने अनेक जातीच्या लोकांना आपल्याजवळ आश्रय दिला आहे. अगणित भक्तांनी त्याला हृदयात साठविला म्हणून तो काही कमी झाला नाही. तो ठाईच स्थिर आहे. त्याच्या कौशल्याचा अंतभार लावून जाता तो समजत नाही, एवढे त्याचे व्यापक तत्व आहे. पण त्याच वेळी तो सूक्ष्म तीक्ष्म अणुच्याही अनंतकरणात राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, टाकीने घडविल्याप्रमाणे भक्तीला हव्या तशा रूपाची मूर्ती होतो आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. 1415. पोट झाले आता जीवन, आवडी पुरवावी परवडी बहुतांची, काय आंचवनात तांतडीचे काम, मागील ते श्रमण पवाची, वाढीती या पोटी बहु असे वाव, सांभाळिता ठाव काय वेचे, दाविल्या वाचोनी नाही कळो येत, तेही दुश्चिंत एकपण, नावेचा भार तो उदकाचे शिरी, काय हळू भारी तये ठाई, तुका म्हणे गीती गावनी गोविंदू, करू ब्रह्मानंदू एक सरे. ब्रह्मरसाचे भोजन झाल्याने आमचे पोट भरले, तृप्ती झाली. या रुचकर भोजनाचा बहुजनांना आस्वाद मिळावा, त्यांनाही तृप्ती अनुभवायला मिळवावी. घाईने भोजन उरकून हात धुण्याची त्वरा करण्याची गरज काय? पूर्वीचे जन्म मरणाचे परिश्रम तुम्हाला होणार नाहीत. ब्रह्मरसाचे भोजन वाढणारे संत उदार आहेत. आपल्या जागी शांत बसून राहण्यात अनुमान कसला?
जेवण्यात संकोच कसला, सामान्य जनाला भक्ती कळत नाही. संतांनी त्याच्यासाठी उपदेश करून मार्ग दाखविला तर दुश्चिंत होऊ नये. नाहीतर संसाराचे दुःख एकाकीपणे भोगावे लागेल. हे तुम्हाला सांगितल्या वाचून समजणार नाही. नावेचा भार पाण्यावर असतो, तेथे नावेला हलके भारी सारखेच त्याचप्रमाणे आपला भार संतांवर घालावा. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही गोविंदाला गीतातून आळवू आणि ब्रह्मरसाचे निरंतर भोजन प्राप्त करून घेऊ. 1416. एका हाती टाळ, एका हाती चिपळिया, गालिती हुंबरी, एक वाहता ती टाळिया. मातले वैष्णव नटती नाना छंदे, नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी. हाका आरोळिया गीत वाद्य सुख सोहळे, जायते न कळे केव्हा रजनी दिवस. कीर्ती नाही चाडन लगे जावे वनांतरा, तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. 1416. वैष्णवाच्या समूहात एकाच्या हाती टाळी, दुसऱ्याच्या हाती चिपळ्या आहेत. कोणी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवीत आहेत. वर्तुळाकार नाचून भक्ती आनंद घेत आहेत. भक्ती रसात रममान झाले आहेत. नाना छंदाने नटले आहेत. विठ्ठल नामाचा मोठ्या आवाजात जयघोष करीत आहे. तऱ्हेतऱ्हेचे वाद्य वाजवीत आहेत. त्याच्या तालात विठ्ठलाचे गुणगान गात आहे. भजन गाण्याची आवड असल्याने त्याच्या मोक्षपदाची गरज नाही. या सुख सोहळ्यात त्यांना दिवस रात्रीचे भान नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी प्राप्तीसाठी या वैष्णवांना वनात जाऊन तप करण्याची, देवशुद्धीसाठी तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. त्यांच्या दृष्टीने अवघी पृथ्वी हरिहराचे रूप झाली आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.